महाराष्ट्रातही आम्हाला या गोष्टी सहन कराव्या लागल्या. उद्धव ठाकरे गटाचे नेते दुःख पुन्हा ओठांवर. आपच्या खांद्यांवरून काँग्रेसवर निशाणा. राऊतांचा काय दावा, चला पाहूयात. इंडिया आघाडीच्या हातातून एक राज्य निष्ठत चाललेले आहे. दिल्ली हातातून गेल्यावर आपच्या खांद्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते काँग्रेसवरती अचूक निशाणा साधत आहेत. आजच्या सामनामधून काँग्रेसच्या धोरणावरच शंका उपस्थित करण्यात आली आहे. इंडिया आघाडीतील लाथाळ्या हळूहळू पुढे येत आहेत. या आघाडीतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा घटक पक्ष शंका उपस्थित करत आहेत. इंडिया आघाडीच्या हातातून एक राज्य निष्ठत चाललेले आहे. दिल्ली हातातून गेल्यावर आपच्या खांद्यांवरून उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसवर अचूक निशाणा साधला आहे. सामनामधून काँग्रेसच्या धोरणावरच शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी एक सल व्यक्त केली. त्याने काँग्रेसचे नाव न घेता अशी आगपाखड केली आहे. आपच्या खांद्यांवरून काँग्रेसवर निशाणा. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर त्याविषयी सामनामधून काँग्रेसवर जहरी टीका करण्यात आली आहे. त्याविषयी राऊतांनी माध्यमांशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत. आदित्य ठाकरे आणि सर्व खासदार होते. एक कर्टसी व्हिजिट होते. जिंकल्यावर सर्व जातात, पण एक लढाऊ नेता पराभूत झाला, त्याला भेटून संवेदना व्यक्त करणे हे कर्तव्य होतं. केजरीवाल अत्यंत दुःखी दिसले असे राऊत म्हणाले. आम्हालासुद्धा तसाच अनुभव. काँग्रेस मला हरवण्यासाठी मैदानात होते असं केजरीवाल यांनी सांगितल्याचं राऊत म्हणाले. त्यांनी भाजपला हरवण्यासाठी मैदानात उतरायला हवं होतं, पण केजरीवालला पराभूत करणं हे त्यांचं लक्ष्य होतं असं केजरीवाल यांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही हरियाणा आणि दिल्लीत काँग्रेससोबत आघाडी करून लढला असता तर तुम्ही जिंकला असता. त्यावर आम्ही प्रयत्न केले, पण यश आले नाही असं केजरीवाल म्हणाले. तर राहुल गांधी यांचीही तीच इच्छा होती असे केजरीवाल यांनी सांगितल्याचे ते म्हणाले आहेत. त्याचवेळी राऊतांनी काँग्रेसचा आलेला कटू अनुभव एका वाक्यात मांडला. महाराष्ट्रातही आम्हाला या गोष्टी सहन कराव्या लागल्या आहेत असे दुःख त्यांच्या ओठांवर आले. त्यामुळे विधानसभा असो की लोकसभा निवडणूक असो, त्यावेळी वाटाघाटीत बऱ्याच हातीशी असलेल्या जागांवर पाणी सोडावे लागल्याचे यापूर्वीसुद्धा ठाकरे गटाने स्पष्ट केले होते. तोच उमाळा पुन्हा आल्याचे दिसून आले. रामदास कदम यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. दुसऱ्यांना तोंड नाहीत का? तोंड सर्वांना आहेत. जो बाटका असतो तो जोरात बांग देतो. या विषयावर फार चर्चा न केलेली बरे. त्यांचा शत्रू कोण आहे हे त्यांनी ठरविली पाहिजे. ज्या बाळासाहेबांनी त्यांना सत्तेची पदं दिली, वैभव दिलं, आम्हा सर्वांनाच त्यांच्याविषयी अशी विधाने करणं हे नैतिकतेला धरून नाही आणि माणुसकीला धरून नाही अशी टीका त्यांनी रामदास कदम यांच्यावरती केली. आज सत्तेवर आहात, उद्या सत्तेवर नसाल हे लक्षात घ्या, मग अशी विधाने करा. कधी काही आपण सहकारी होतो. उद्धव ठाकरे तुमचे नेते होते, त्यांच्यासोबत तासनतास चर्चा केली, आमदारकी मंत्रिपदं दिली आहेत. विधानसभेत पराभूत झाल्यावर त्याच रामदास कदम यांना उद्धव ठाकरेंनी 2 वेळा विधान परिषद पाठवलं होतं. ही कृतज्ञता माणसात नसेल तर माणुसकी शून्य आहे अशी जाहीर टीका देखील त्यांनी केली आहे. भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली. तुम्ही ज्या बातम्या देता त्या चुकीच्या आहेत. कोकणात जाधव हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे. बाळमाने हे त्यांचे नातेवाईक आहेत. भास्कर जाधव यांना निरोप उशिरा गेला कारण मेसेज उशिरा गेला. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आपण ऑनलाईन चर्चा करू. पण काय झालं, मातोश्री परिसरात जामर असल्याने वायफायचा प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. त्यांना यायचं होतं. मी आता निघालो तर यायला 8 वाजतील असं ते म्हणाले. कुटुंबात लग्न असल्याने ते गुहागरला थांबले आहेत असा खुलासा राऊतांनी केला होता. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही पक्षात चर्चा करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे. उगाच तुम्ही हे आले नाही, ते आले नाही, ते रुसले, ते फुगले करता. रुसा फुगवायला
ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून गावी जायला बसायला? आमच्या सर्वांशी संवाद आहे. काल सर्व नेते उपस्थित होते असा दावा देखील राऊतांनी पत्रकार परिषदेत केला आहे.